कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे होतीस तू? ते सकाळी जसवंतीचं फुले ठेवलं नाहीस, मी घरी जाऊन मामांना भेटलो, वैजूला भेटलो, काय झालंय तुला? आदित्य सर, दिसतंय ना तुम्हाला काम करतेय मी। पर मला असं का होतंय? काय होतंय? म्हणजे तुझ्याशी बोलल्याशिवाय जमतच नाहीये। असं आहे का? हा। आदित्य सर, मला ना असं वाटतं तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवूनच या। सो फनी। आदित्य सर, काम करते ना मी, मला माझ्या धनींना गरमागरम जेवण करून वाढायचंय। पारू, या घरात आतमध्ये गेल्यावर जी पारू दिसणार आहे ती वेगळी असणार आहे। आदित्य सर, मला काम आहेत लय, उगाच माझा येळ घालवू नका आणि स्वतःचा बी। पण पारू, हा देवी, आले आलेस? हा, यार या मुलीशी निवांतपणे गप्पाही मारता येत नाही। हा देवी आई। पारू, मी आणि श्रीकांत चाललोय कुलदेवतेच्या दर्शनासाठी, तर प्रियाला घर सांभाळायला मदत करशील? अर्थात तू असल्यावर मी निश्चिंत आहे, पण तरी तिला सांभाळून घेशील? देवी आई, तुम्ही नका काळजी करू, आम्ही घेतो सांभाळून। बरं, मी स्वयंपाकाचं बघते। ठीक आहे, आलीच। हो हो, मला ईमेल मिळालाय, मी 10 मिनिटात रिवर्ट करतो मी। अरे वा, आमचे अहो अॅनिव्हर्सरी साठी मला काहीतरी गिफ्ट मागवतात वाटतं ऑनलाईन। गुड मॉर्निंग। अहो गुड मॉर्निंग। दिसतंय ना मी काम करतोय ते? शिबाई, हे तर ऑफिसच काम करतात। या घरात ना, या घरात कोणालाही माझी किंमतच नाहीये। नाही, मी सतत म्हणत सुद्धा नाही मला किंमत द्या, मला किंमत द्या। इतरांचं तर जाऊच द्या, पण माझ्या नवऱ्याला सुद्धा हे माहित नाहीये की आज आपली अॅनिव्हर्सरी। दामिनी, मी खरंच विसरलो होतो, तू ती दुःखद आठवण ताजी करून दिलीस। तुम्ही ना लोक काय काय प्लॅन्स करतात आपल्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे सरप्राइजेस देतात, गिफ्ट्स देतात, पण तुम्ही आयुष्यभर ऑफिसचं काम करत राहा। किचन मधून का आला आदित्य? आता मी काकू इथे? बोल काकू। काय रे, तू किचन मध्ये काय करत होतास? काही हवं होतं का तुला? अगं काही नाही। एक मिनिट, हे गालाला काय लागलंय तुझ्या? दामिनी काकूला कळलं तर नाही ना? काय रे? अगं ते अरे मी एक फेस पॅक ऑर्डर केलेला फेस पॅक तू लावून फिरतोस, मला कोण सांगणार? अरे भाई लावला, मी लावला कारण की मी तो रिसीव्ह केला ना,
तर मग आता मला वाटलं की लावून बघावं कसा आहे तो फेस पॅक. थँक्यू. म्हणजे बघतो मी अजून त्याला ट्राय करतोय. थँक्यू प्रीतम. खरं तर आज मला सुद्धा फेस पॅक लावायचा होता. का? कारण माझी अॅनिव्हर्सरी आहे आज. सॉरी, म्हणजे आमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे आज. काकू, तुला एक गोष्ट माहिती आहे का? अॅनिव्हर्सरी ना युजली दोघांचीच असते. काकू, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. काका, हॅपी अॅनिव्हर्सरी. काकू, थँक्यू. काका, हॅपी अॅनिव्हर्सरी. तू जरा चल रे. का चल ना. हा चल. काम आहे चल ना. ओके. तुम्ही ना या दोघांकडून काहीतरी शिका. हा, तो प्रीतम तर बघा, ते प्रियाची किती काळजी घेतो, किती जपतो तिला. आणि तुम्ही आत, मला तर असं वाटतंय ना की तुम्हाला आता बायकोची गरजच उरली नाहीये. प्रिया किती गुणी आहे बघितलंस ना. हो, मग माझ्यात काही कमी गुण आहेत का? किती 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 गुण आहेत माझ्यात. हो हो, खूप आहे. म्हणून तर विविध गुण दर्शन करत असतेस. हा टोमणा होता ना. नाही ग, कौतुक करतो मी तुझं. कळतंय मला कौतुक. सतत आपलं ऑफिसचं काम करायचं मी पण बघतेच. ये ना उभा राहा आरशासमोर. उभा राहा. हा, हे असे लव्ह मार्क्स घेऊन घरभर फिरणार होतास का? एकाच गालाला हात लावला रे तिने. दुसरा गाल पण पुढे करायला पाहिजे होता का? म्हणजे वहिनीने मारलं फिरलं की काय? नाही, तूच काहीतरी आगाऊपणा केला असशील. मला माहिती आहे ना कसा आहेस तू. उगाच काहीतरी आगाऊपणा करत राहतो. कसला आगाऊपणा? आगाऊपणा करण्यासाठी बेसिक बोलणं तर झालं पाहिजे. बोलणंच होत नाहीये. असं वाटतं मी पारुशी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी 2-4 वर्षांपूर्वी, खूप कित्येक वर्षांपूर्वी बोललो होतो मी. मला तिच्याशी बोलायचंय यार. खूप काय काय बोलायचं तिच्याशी. हे एवढंच आहे ना, पण जाऊन बोल ना. कोणी अडवलंय तुला? हा, त्यासाठी ती एकटी सापडली पाहिजे ना. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या अवतीभोवती कोणी ना कोणी असतच. एवढंच आहे ना, मग बाहेर घेऊन जा तिला. सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेट करतो. सोपंच तरी सगळे. आई कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर चालली आणि आई घरात नसताना ती घराला कशी चिकटून बसलेली असते हे बघितलं नाहीयेस का तू? ती नाही येणार रे बाहेर. अरे बोलतोय ते पण बरोबर आहे. टेन्शन नको घेऊ, मी काहीतरी जुगाड करतो. नक्की? अरे बस काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.